इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. छान ध्यान आपण करणार आहोत, त्यामुळे खूप गोड आपल्या चेहऱ्यावर हसू आणि सगळ्यांच्या खिडक्या उघड्या या गोष्टी आपण पाळायच्या आहेत कंपल्सरी. एकदम शांत मास्टर्स, एकदम शांत. हळुवारपणे आपले सुंदर डोळे मिटायचे. ही ऊर्जा इतकी प्रचंड आहे की आपल्याला डोळ्यात जाणवेल. डोळे मिटता क्षणी तिथेच ऊर्जा महसूस करा. आपल्या आज्ञा चक्रावर या. प्रार्थना करूया. आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, संपूर्ण भारतीय सेना व त्यांचा परिवार यांच्यावर हे ध्यान, ही प्रक्रिया घडून येते आहे. आपल्या परिवारातील जी मंडळी आहेत, जी आजारी आहेत, त्यांच्यावरही ही प्रक्रिया घडून येते आहे. एकदम शांत. चलते चलो मेरे दोस्तों, धीरे धीरे, होले होले. शांत होत चला. प्रत्येक श्वासाबरोबर आपल्या डोळ्यांमधून सूर्यदेवाची ही ऊर्जा आत जाते. आवाहन करते, सूर्यदेव, समर्थ रामदास स्वामी, मारुती राया, श्रीराम, माता सीता, महादेव आणि महादेवी एका माऊलीच्या डाव्या गुडघ्यामध्ये जबरदस्त पेन आहे. सहज बसावं, पाय सरळ करून. शांत होत जावं. डोळ्यातून ही ऊर्जा आत येते. आधी
डोळ्यांच्या बुबुळांमध्ये या ऊर्जेला महसूस करावं. सगळं काही करून घेणारे समर्थ आहेत, बाबाजी आहेत. डोळ्यांमधून ऊर्जेला आपल्या हृदयात आणावं. आपल्या हृदयात ज्यांच्या ज्यांच्या हार्टवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत किंवा ज्यांच्या हृदयात लॉक्स आहेत, ज्यांना खूप भरून येत आहे सारखं सारखं एखादी गोष्ट आठवून, अशा असंख्य मुली आपल्या लेखी बाळी, आपली मुलं आपण भावनांचा कोंडमारा हृदयात करतो. ताण तणाव, मान अपमान सर हृदयात माझ्या हृदयाला लागलं म्हणतो. दुखवलं कुठे? तर हृदयात. या हृदयाला किती वेदना होतात हे आपलं आपल्याला समजत नाही. आणि मग हृदयविकाराचा त्रास, अस्थमा, किडनीचे रोग, लिव्हर, पॅनक्रियाज, फुफ्फुस, या सगळ्या गोष्टी, अगदी स्पॉन्डिलायटिस आणि पाठीच्या दुखण्यापासून
पाळीला जास्त जाणं, पोटी पोटात दुखणं, गुडघ्यांमध्ये वेदना होणं आणि ऑपरेशन पर्यंतची स्थिती येणं, या सगळ्या गोष्टी उद्भवतात. एकदम शांत होत चला. मास्टर्स प्रोसेस खूप डीप आहे, खूप डीप. कोणीही ट्रान्स मध्ये जाऊ नका. हे सगळं का? तर हृदयामध्ये चांगल्या वाईट अनेक भावना, चांगल्या गोष्टी आपण विसरतो, लक्षात ठेवतो त्या वाईटच गोष्टी. मास्टर्स प्रोसेस आपल्या हार्ट वर सुरू आहे. खुलजा सिम सिम. प्रोसेस जरी हृदयात सुरू असली तरी काही माऊलींचे गुडघे दुखतात आहेत, ते सुद्धा कनेक्टेड आहेत आज. म्हणजे त्यांना तिथं जाणवत नाहीये तर त्यांना त्यांच्या गुडघ्यात दुखून राहिलंय, तिथे प्रोसेस होऊन राहिली. पण आज पहिल्यांदा आपण कॉन्सन्ट्रेशन आपल्या हृदयावर करा. पूर्ण लक्ष हृदयावर द्या. मुळाला पाणी घातलं तर फांद्यांना पाणी घालण्याची गरजच येत नाही. ही प्रक्रिया हृदयात सुरू आहे. लक्ष हृदयात. शांत होत चला. हृदयाची गती हळूहळू शांत होते. इथले जे ब्लॉकेजेस आहेत ते उघडल्या जातात आहेत. मास्टर्स, अनेक तरुण पिढीपर्यंत हे ध्यान पोचवा, कारण त्यांनाच गरज आहे. कारण हे जे ट्रॉमाज आहेत हे खूप डीप त्यांच्या पेशी पेशी मध्ये, रक्तवाहिन्या इतकी डीप आहे की मूलाधाराची सुद्धा आग होते. की त्या लोकांपर्यंत. बाप रे. जंगलेला भाग जसा काही छाताडातून काढावा ना,
तसं काहीतरी होतंय मास्टर्स. ऊर्जेशी एकरूप झाला तर आपल्याला कळेल की इतक्या जाळ आहे ते जाळ. आणि लोखंडाचं कसं ते वायर 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 अशा जंगलेल्या असतात ना, तर तसं ते हृदयात बसलेलं आहे. हे सगळे ट्रॉमाज आहेत. ते अशी फिट्ट बसतात ना, तसं झालंय आणि ते निघतंय आता. लक्ष द्या, श्वासावर राहा. प्रक्रिया खूप डीप आहे. आपण बघा, असं निघालं नाही तर चारी बाजूनी खोबऱ्याचं तेल घालतो, तसं एक द्रव पदार्थ आपल्या हृदयात चारी बाजूनी घातला गेलाय. त्याचा ओलसरपणा जाणवेल. मास्टर्स, या पिढीला वाचवण्याचं काम तुम्ही करा. आपल्या घरात मुलं मुली आहेत, शेजारी पण आहेत ना. पटो न पटो, कल्याण करा. सगळ्यांचं कल्याण करा. इतक्या वेदना आहेत या, इतक्या वेदना. चारी बाजूनी एक चिकट द्रव टाकला गेलाय, अगदी खालपर्यंत हृदयाच्या, आपल्या पाठीच्या पर्यंत, म्हणजे बुडापर्यंत आपण जसं म्हणतो तसं तो गेलाय. याला कुठलाच रंगरूप नाहीये. चारी बाजूनी. आता थोडस, हा जो भाग आहे, जो आपण म्हणतोय जंगलेला आहे, तो हलतोय. मास्टर्स, वय 16 असू दे, 50 असू दे, की 60 किंवा 80 85 कुठलेही असू दे, अशा अनेक इमोशन्स आपण खूप खोल ठेवल्यात की ज्याचा आपल्याला खूप त्रास होतोय. त्या सगळ्या आज निघू देत. हार्टची कधीच सर्जरी करावी लागणार नाही, कधीच ब्लॉकेजेस तयार होणार नाही, किंवा बाकीच्या शरीरातील अवयवावर त्याचा परिणामही होणार नाही. कुठलाही मंत्रतंत्र जपायचं नाहीये, अगदी हलक्या हाताने ते निघणार आहे. इतकं हलक्या यानं हळूहळू हृदयातून बघा, खालून वर 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 ते जंगलेलं जाळं बाहेर निघतंय. आपली एखादी बांगडी वाढते आणि ती अशी फसते की ती निघतही नाही आणि तिला ठेवताही येत नाही. त्यावेळेला जी स्थिती असते ना, तशी स्थिती इथे आहे. हळूहळू ते वर येत आहे.
चारी बाजूंनी. वर वर वर. थोडस हलवावं लागतंय वर काढताना. आपल्या डाव्या बाजूच्या ब्रेस्टच्या ठिकाणी दुखेल. वर वर अगदी हळुवारपणे आता खेचायचंय. मास्टर्स खेचतात ते पूर्ण शरीर, आपला पाठ, अनाहत चक्र ढील सोडून द्या. पूर्ण ढील सोडा. अनेक माता आवळून बसल्यात. ढील सोडा, शरीर ढील सोडा. डाव्या बाजूची स्पंदन महसूस करा. आताही अनेक मातांनी ते आवळून धरलंय. मास्टर्स तसं करू नका, निघून जाऊ द्या. नवऱ्याची हिसाब किताब नंतर बघू. आता ते निघून जाऊ द्या. तुम्ही जेव्हा आवळून धरता त्याचा त्रास मलाही खूप होतो मास्टर्स. तुम्ही हळूहळू सोडा. डाव्या बाजूची बाजू हळूहळू सोडा, कारण ते तिरप झालंय. हे सामूहिक ध्यान आहे. हळूहळू तो भाग सोडा. या क्षणापासून आपण ठरवणार आहोत कुठल्याही पास्ट मेमरीज मध्ये राहायचं नाहीये. कोणी काय केलं, कोणी काय नाही केलं नाही. हा, प्रॉब्लेम वर जरूर सोल्युशन काढणार आहोत, पण ते चर्चा नाही. शरीर अजून अजून ढिला सोडा मास्टर्स. हृदयाचा भाग अजून ढिला सोडा. आता काढा तो भाग. एका क्षणात खेचल्या जाणारे डाव्या बाजूला दुखेल एवढं सहन करायचंय. उजवी बाजू. तो सगळा जो एक गंजलेला भाग होता, तो सगळा या क्षणी
निघालंय. ज्याला कोणाला खरचटलंय त्याला तिथे आपोआप मलम लावला जातोय. अनेकांना अवहेलना, अपमान, प्रेमभंगाचं दुखणं, घरच्यांचा जाच, असे अनेक गोष्टी त्याच्यात होत्या. मास्टर्स मी आता कारण नाही सांगू शकत. प्रत्येकाला माहितीये की आपण काय ठेवलं होतं. ते सगळं आता इथून साफ झालंय, निघालंय. एकदम शांत बस, एकदम शांत. पूर्ण हृदयाला एक दिव्य मलम लेप येतो, तो लावला जातोय. माता खूप दयाळू आहे. असे प्रत्येक ध्यानाला इतकी ऊर्जा लागते. पण आपण ते द्यायचं असतं. आपल्याला देणारे होता आलं पाहिजे ना. मास्टर्स, चेतनेतीकडे यायचे हळूवारपणे. पावलं हळूच हलवायचे. हृदयावर हात. 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वात सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई, वस्त्र, पशु पक्षी सगळे आनंदित आहेत, सुरक्षित आहेत. धरणी माता आनंदित आहे, सुरक्षित आहे. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु. इथे वीज गेली होती त्याच्यामुळे मला थोडं 3 मिनिटं आधी संपवावं लागलं. म्हटलं नाहीतर तुम्हाला कळणार नाही की तुम्ही म्हणाल कुठे गेली ही. मला वाटतं ही प्रोसेस खूप डीप होती आणि सगळ्यांपर्यंत पोचली. पोचली की नाही जाणवलं, हृदयातून काहीतरी निघाल्याचं. किती जणांनी आवळून धरलं होतं ना आपला भाग. आवडला होता की नाही. तुम्ही बोलू शकता माझ्याशी.
प्रणाम ताई. प्रयत्न केला पण कठीण जाते हो म्हणायला. सोपं नाही वाटत आहे मला. कृपया सगळ्यांना अनम्यूट करून द्या, ज्यांना बोलायचं असेल त्या मंडळींना बोलू दे. प्रोसेस खूप डीप होती मास्टर्स, आणि काही भगिनींनी इतकं ते आत धरून ठेवलं होतं की ते निघता निघत नव्हतं. हा, आता मोहन नव्हतं ताई. खरंच खूप जाण. तुम्ही जे सांगितलं ना त्याप्रमाणे सगळी प्रोसेस झाली. धन्यवाद, एकदम छान. नमस्कार होता ताई. प्रोसेस खूप डीप होती, बोलायलाच होत नाही ऍक्च्युली. असं अजूनही ते व्हायब्रेशन्स छातीवरती जाणवत आहेत. आणि जेव्हा तुम्ही बोलले हृदयावरती, तेव्हा पूर्ण हृदय पहिले 10 मिनिटं मला नाही लागलं ध्यान, कारण धैर्य थांबत नव्हती. तर पुढे लागलं मला. पहिलं मी ऐकलं नाही, पण ते होत होतं, जाणवत होतं, कारण मी डोळे बंद ठेवते नेहमी, जरी ती करत असेल मग ऐकत नसेल तरी. मला ते जाणवत होतं, पण जसं ती झोपली तसं मला इतकं जोरात ते हृदयात जाणवत होतं. पूर्ण प्रेशर असं जाणवतं. आणि तुम्ही ब्रेस्ट वरती सांगितलं तर पूर्ण ब्रेस्ट वरती लेफ्टला पूर्ण अं, ते स्पंदन ती जाणवत होती. निपलच्या साईडला, फ्रंट साईडला पूर्ण जाणवत होती मला. पूर्ण हात अजून जड आहे हे भाग. चांगली प्रोसेस झाली. थँक्यू सो मच. जे भावना त्या निघाल्या की नाही ते काय कळलं नाही, पण ते स्पंदन, अशा तर भावना आता नाही राहिल्या जास्त. त्या ऑलरेडी बऱ्याचशा निघूनच गेल्या. उरलेल्या असतील त्या निघाल्या असे, पण ती स्पंदन प्रचंड जाणवत होती. आणि त्याच्यामध्ये असं की म्हणजे आता लेट गोच आहे सगळं, तर मग आपण कशाला जास्त, उरलेलं पण निघून गेले असं असं जाणवलं. प्रथम कोटी कोटी प्रणाम. आणि आजची प्रोसेस इतकी सुंदर झाली होती की असं हृदय असं एकदम जडजड जडजड वाटत होत. आणि नंतर एकदम असा तो धक्का दिल्यासारखं झालंय. सुरुवातीला काही काय झालं ते काही कळलं नाही, पण नंतर नंतर शेवटी शेवटी खूपच असं जड जड हृदय झालं हृदय. आणि गुडघा सुद्धा असा गोल गोल फिरत असं नाही, पण असं तुम्ही जेव्हा म्हणला मलम मलम लावतं मलम, एकदम असं गुडघा सुद्धा प्रोसेस होत होती गुडघ्याची, मलम लावल्यासारखी. हृदय खूपच आता हलका हलका पण अजून थोडस आहे, जड जाडा वाटतंय, पण थोड्या वेळाने होईल हलका हलका. प्रोसेस खूप सुंदर आणि छान. कोटी कोटी प्रणाम. डीप प्रोसेस आहे की तुम्हाला खूप झोप येईल, तर तुम्ही झोपत जा, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि दुसरी गोष्ट की तुमच्यापर्यंत पोहोचते की नाही ऊर्जा, कारण परमेश्वर करून घेणार आहे. मी काही डोकं लावत नसते कधी की मला काय घ्यायचंय काय नाही घ्यायचं. जे बाबाजी करून घेतात ते मी तुमचं करून घेत असते, पण तुमच्यापर्यंत किती पोहोचतं ना हे मला तुम्ही बोलल्याशिवाय कळत नसतं. म्हणून मी तुम्हाला रोज विनंती करत असते की तुम्ही तुमचे अनुभव जरूर शेअर करा. आणि खूप सारे ग्रुपमध्ये वाचणं मला होत नाही, तर त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटलं हे जरूर सांगत चला. ठीक आहे मास्टर्स, धन्यवाद. ज्येष्ठ